पहिल्यांदा आज लवकर आंघोळ केले आणि पहिल्यांदा सुट्टी लागले म्हणून पहिल्यांदा आंघोळ केले. आता याला बाहेर पळायचं असेल. तो कुठं गेलाय? कुठं चालला? होय. ऐकले हा? तसे नको काढू, तसे नको काढू. आला सकाळी सकाळी. कुठं जायचंय? हा? काय अंधेरीला? अंधेरीला चाललाय तू उजेड करायला. उजेड करायला चालला? हा? अंधेरीला चाललाय. कुठं चाललाय सम्राट? कुठं? हाँ? अंधेरे को क्यों? मेरे को मतलब मला कोण बघणार? तुम्हाला बघतात. तुला माहिती आहे गरीबाला काय राहतं? गरीबाला ते आपल्याला गरीबाला असतं. सेमच असतं का? हे नाही, तुला नाही कळालं मार्केट. गरीबाला काय माझ असतो. ते बघितलं कसं तिला कळतं मी काय बोलणार आहे काय नाही. मग ती म्हण आहे, मन समजणारच मला. गरीबाला माझ असतो. नॉर्मल क्वेश्चन, जनरल नॉलेज क्वेश्चन आहे, जनरल नॉलेज. याच्यात जनरल नॉलेजचा काय संबंध आहे? ते पोरगाने आज सकाळी सकाळी आंघोळ केले, ते कमवा चालला विसर. कुठं जायचं विचारा त्याला. कुठं जायचंय तुला रे? हा? अरे कुठं जायचंय? नाही, माझं ब्लॉग इकडे चाललो. भरवा परवा बोलली रे पागल. मी गाली नाही देते. मेरे गाली दी नाही. भरवा आलं, परवा बोलायचं होतं. सम्राट, तू पावडर बिवडर तेल लावून कुठे चालला रे? विकास संध्याकाळी दादरला दीप उत्सव मनवणार आहे. म्हणजे वंतुजी वगैरे येणार आहे. 11 ते सुबह 1 तारीख तक सुबह 5 बजे तक दीप लगाना है वहाँ पे समुद्र में. तो चलेगा क्या? आज 11 से 5 बजे तक. कोई किसी को 4 बजे आना है तो 4 बजे भी आ सकता है. किसी को 3 बजे आना है और 3 बजे. कोणाला कोणाला 2 वाजता जायचं तर 2 वाजता पण जाऊ शकतं असं. हा? माझी हिंदी घाण आहे. चांगली हिंदी नाही. माझ्या हिंदीसारखी हिंदी नाही. अरे अंगावर ते मी नाही बोलत. उधर क्या चावा, पत्रे पे आलू आलू चढ, ते मी नाही बोलत. काय बोल काय बोललेली? हिंदी खूप डेंजर आहे बाबा. अरे सम्राट, बरं आलं हिंदी नवरा नाही केला मी. हिंदी नवरा? हिंदी याचा नवरा नाही केला असं कशी बोलली असते मी? कोणाने? मला कळलं पण नसती लँग्वेज. हिंदी लँग्वेज म्हणजे हीच लँग्वेज ना ह्या लोकांची. एवढी ना. भोजपुरी वेगळी, मग भोजपुरी वेगळी, हिंदी वेगळी. हिंदीमध्ये नॉर्मल हिंदी पण असते आणि अरे हिंदीमध्ये कसं आहे माहिती का? भोजपुरी वेगळी, बिहारी भाषा वेगळी. पण आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही लोक हिंदी नाही बोललेत तर तुम्हाला घरी जाणं म्हणजे लोक रिक्षा घेऊन चाललेत तर माहिती का? तू लोकांना सांग भाई. आमचा विकास आहे ना लहानपणापासून महाराष्ट्रात राहतो आणि आम्ही सगळे मित्रमैत्रिणी त्याचे मराठी आहोत. तर तो लहानपणापासून मराठी बोलतो. त्याला कोणी बोलणारच नाही की तो हिंदी आहे म्हणून. अरे त्याची त्याचा जन्म इथला आहे, शाळेला तो पोरांसोबत तिथं आहे. आणि मग काय म्हणजे त्याची कास्ट कुठली का तुझी? हा कास्टचा काय संबंध आला त्याचा? विचारायचंय. कास्ट युपी मधला आहे विकास. म्हणजे युपी बिहार असतात कास्ट ना. आणि युतीचा काय संबंध आहे? तुझी कास्ट विचारली. हिंदू. हा कास्ट हिंदू तिची. तर तो लहानपणापासून म्हणजे जन्म इथं झालाय. तर तो इथं आमच्या एरियामध्ये आम्ही जे एंटर करतो सगळ्या काही गोष्टी ज्या असतात आंबेडकरांच्या, गौतम बुद्धांच्या, त्याच्यामध्ये नेहमी असतो लहानपणापासून. आणि मंडळामध्ये काम पण करतो. हा
कोणी बोलू नाही शकत, पण जेव्हा मी तुझी आयडी मेन्शन करते तेव्हा लोकांना कळतं विष्णू गुप्ता आल्यावरती की हा गुप्ता म्हणजे. गुप्ता काढून टाकतो. आणि काय लावतो शिंदे. नाही गुप्ता आहे ना, गुप्ताच ठेव, गुप्ते झालं. वरती फक्त असा मात्रा दे गुप्ते. आणि तर मग काय काना काना खोडून लगेच ते. फक्त सरनेम काढून टाकतो. असं आहे. तर आमच्या इकडे कुठे आम्ही भेदभाव करत नाही जातीवरनं कुठल्या गोष्टीवर ना त्यांनी मला केली. बोलतोय, व्हाईट. हे कधी बोलले रे तुला? मी बोलली विकास? मग मी तर कधी नाही केलेलं. अण्णा रोडवर तुला कोणी काय बोललेले? पोरांना माहिती, तू पहिल्या वर्गणी पण त्याच्या अचूक असते. कार्यातले म्हणजे जे कार्यकर्ते आहे आमच्या सभासदमधले ते लोक सुद्धा कमी वर्गणी देतात, त्यापेक्षा तो जास्त वर्गणी देतो. तर सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असतो आमच्यावाल्या, आणि त्याला ते आवडतं पण. आवडतं ना रे? आवडतं ना का असंच करतो? आणि त्याला माहिती आहे बाबासाहेबांनी काय केलेलं म्हणून तो ते करतो. मी एक लाईन अशी मारतो आणि एक अशी मारतो. तुम्ही कुठं बी लाईनी मारा, मला काय मी लाईन मारू का? मारा. हे नवीन आहे का? रेग्युलर यूज करायचे. रेरुरल रेरुरल कपडे घातले माझ्या नवऱ्याने. रेरुरल अरे रेग्युलर रे. कुठे दिसत बी नाही रे कपडे तू. देव का ठेवून. झालं काय चट. त्याने माझा मोबाईल कधी उचलला, कधी व्हिडिओ युट्यूब चालू केलं. आम्ही आता 2 दिवस झाले दादरला जाऊन आलो. आणि मी 2 दिवस ब्लॉग पण नाही टाकला, कारण की तब्येत माझी बरी नव्हती म्हणून ब्लॉग नाही टाकला. दादरला आम्ही गेलेलो, मायाची आजी आलेली, मायाच्या आजीला घेऊन गेलेलो. फिरून आलो. मी तुम्हाला सांगते काय झालं ते. त्याच्या आधीकडं बघून घ्या काय चाललंय. कामाला जायचंय ना. पोट किती वाढ, कितना पोट पडा रे इनका. बाय. ही बाई माझी हिंदी बोलते, मी हिंदी मराठी बोलतो. काय बोलतो? आणि आता खरं बोल, तू माझ्यासोबत मध्ये हिंदी नाही बोलत. कधी बोलतो, कॉलवर बोलतो, आणि मला समजत नाही. मी बोलतो एकदम म्हणजे मला कोणी समजा आठवलं गाव बोलतो. ठीक आहे ना, मग एवढं का भडकून बोलतो? अरे भरपूर बोलतो बा. मग ठीक आहे ना, एवढं का भडकायला लागलं? मग ठीक आहे ना, ठीक आहे. होय ठीक आहे ना, मग ठीक आहे ना. झालं का मटकून झालं? मला ना केस असे थोडेसे नॉर्मल डार्क करतो. फोन आलाय, ट्रुक वाजलाय मोबाईल. फोन आला ना, फोन द्यायचा लगेच. मग मारला कशाला? हा ना. पागल बिगल झाले का काय जरा सकाळी? हा, बोला ना. तो नाही कट करत फोन, तो देतो फोन. अरे, मी कधी सांगितले. मी काय सांगितले. ठीक आहे, चालेल. सुट्टी आहे ना मला ऍड्रेस व्हॉट्सअप करा, येऊन जातो. स्कूलला सुट्टी तर मजा आहे ना आता. आता किती वाजले? 10 वाजले. 10:30 पर्यंत किती पोहोचतो मजा आहे? तुमच्याकडे. 4 नाही, आवाज वगैरे कशाला होणार? पूर्ण महिना मजा आहे आता सुट्टी तर होय. मजाच मला ऍड्रेस व्हॉट्सअप करा, करंट लोकेशन आता टाका. काय सांग? दुसरीला जाणार. कितीला जाणार ऐकलं का? नंतरला दुसरीला जाणार. दुसरीला जाणार. हा, दुसरीला मला जाणार. सांग, दुसरीला जाऊन तू काय करणार? हा, होमवर्क करशील. होमवर्क करणार ना, आहे की नाही? ए आता है मेरे बेटे को, समझा क्या? तुम्हारे लोगों के जैसा नहीं है. सगळ्या होमवर्क तुम्ही कंप्लीट करतात तिथे. हाँ, होमवर्क कंप्लीट करतात. मैं नहीं कंप्लीट करती. मैं अपन नहीं करते. अपन को टाइम मिलेगा तो कंप्लीट करेगी तेरा उसका होमवर्क. हाँ, मग तू हिंदीत काय बोलतोय माझ्यासोबत? काय मग बोलतो आपण, तुम्ही मराठी बोलतो पाहिजे. मग मी पण मराठी बोलली तर तू पण मराठीच बोलला पाहिजे. देख भाई ब्लॉग जाता है भैया, मराठी नहीं बोला निकाल देंगे इधर से. मी तर मराठीच बोलतो, तुम्ही हिंदी बोलता माझ्याशी. तो तू बोल रहा है मेरे साथ. हे बघ, परत तेच बोलतोय. अभी भी तू बोला. मी बोललोच नाही. तुम्ही बोला हिंदी. हिंदी. बोला ना तुम्ही हिंदी. तुम्ही चिंदी. आता बोला. हा, मला लय गरम व्हायला लागलंय.
मग काय नाही, काय करते? नाश्ता पाणी काय बनवते? काय नाही हा? दादर मिसळचा ऑफिस काय बनवते मला? घेऊन गेलेला. तुझी इच्छा काय? कोणता नाश्ता पाणी? माझी काय? काहीच इच्छा नाही. बोल, काय बनवते सांग. माझी इथं राहायची बी इच्छा नाही, पण तरी मी राहतीये पोरामुळं. पोरामुळं? हा. फक्त एवढंच? हो, दुसरं कोण आहे? दुसरं कोण आहे? फक्त पोरगाच ना? हा, मग ठीक आहे, पोरगाच घेऊन जा सोबत. पोरग घेऊन जाऊ ना. हा. मग ठीक, मग तुम्ही निघा ना या घरातनं. मी केलेलं आहे सगळं या घरात, तुम्ही निघा. आता तू काय बोलली मला? तुम्ही निघा. अरे पण तू तुमचं इथं काय नाहीये, तुम्ही निघायचं आता. बस तू झालं, मला लय काय लाड झाले. बोलली ते सांगा दे. मी काय नाही बोलली. मी नाही, आता तुम्ही निघायचं इथलं. तू मला काय बोलली? काय बोलली? कशामुळे राहते? पोरामुळं. मग मी तुला तुमच्या सोबत बोलली मी, हा. घराचं नाही बोलली, या घरात नाही बोलली. मग हा, मग तुम्ही निघायचं. तुम्हाला वैताग आलाय. मला हा, ज्याला वैताग आला त्याने निघून जायचं. सर जातो मी. मग निघा ना. विष्णू. हा, मग बघा आमच्या विकासने कडं दिलेलं तुम्ही बघितलंच असेल. बघू शकता, विकास गिफ्टेड लिहिलेले. डिझाईन आहे पुढे खूप सुंदर असं. मग तुझ्या बर्थडेला काय पाहिजे? 1 किलो सोनं. हा, मला कोण विकत घेतंय का बघ ना. जाऊ दे वहिनी, मला जे गाडीवर हात ठेवून ती गाडी होईल. ज्या गाडीवर हात ठेवणार ती गाडी घेऊन द्या. ती घेऊन देऊ. तो दादा मला जिवंत फाशी देईल. जिवंतच फाशी घेतात. गाडीवर मला आपली मी वाटतो. तो दादा घरात घुसू देणार नाही मला, माझं घर असून सुद्धा. हा बोल, डाऊन पेमेंट बोल. बाहेर राहा. हा बोल, हा बोल, हा बोल. अरे भाऊ काय एक हजार फक्त म्हणतात. 1 रुपयावर पण डाऊन पेमेंट माहित नाही, 1 रुपये डाऊन पेमेंट वरती गाडी. तिथं आयुष्यभर रडत होतं. चल घेऊन देते डाऊन पेमेंट वर तुला गाडी. नाही नाही नको. घेऊन देते ना. अरे अरे फर्ज आहे भाई, कॅमेरामॅन आहे तू मेरा, फर्ज बनताय. मला समजलेच की भाऊची. कशाला 1 रुपये डाऊन पेमेंट. कशाला नको टेन्शन घेऊ. चल मोबाईल मध्ये मदत करते तुला मोबाईल घ्यायला. नाही हो, माझ्याकडे. iPhone 17 ले. डाऊन पेमेंटचाच विषय आहे ना. सर डीपी केला. 0 DP. चल ना, मदत करते हूँ लेने को. नाही हो. अरे मजाक नाही करत आहे, सिरियसली बोलते खरंच. तर जाऊ दे, तुझ्या बर्थडेला फोनच गिफ्ट देते डायरेक्ट. काय ना, त्याच्या बर्थडेला मोबाईलच गिफ्ट देते डायरेक्ट. इससे पहले मी नाही दिलं. आयफोन 17 प्रो मॅक्स. नाही, आयफोन नाही देऊ शकत. एवढी नाही माझ्यामध्ये, मी एवढं पण नाही कमवू. आयफोन नाही, साधा फोन म्हणजे. तू घेऊन देते का? मी 2 घेतलेले बघ, एक तुला दिलता, एक एवढी बी लायकी नाही माझी खायची. ओ रिलायन्स वाला बोल रहे, चल छैया छैया वाला. एवढी बी होता. नाही. अँड्रॉइड मोबाईल. अँड्रॉइडच बोलतोय. त्याला अँड्रॉइड मोबाईल घेऊन देऊ शकते, एवढं आहे माझ्या आयफोन. 1502 आहे काय मोबाईल. तुम्हीच वापरत. तुम्हीच वापरत. तुला आठवतं का मी 1500? माझ्या अॅनिव्हर्सरीला काय देतात? अरे तुला काय पाहिजे ना अॅनिव्हर्सरीला? तू क्या दे रहा है? मेरे आने से दिए और देना अपने गिफ्ट. समझा आती है अरे मुझसे गिफ्ट. बोलने को मत है, अभी ब्लॉग चालू है ना, तो बंदा बोलती नहीं तेरे को. विकास, तुझी अॅनिव्हर्सरी कधी रे? कोणत्या महिन्यात आहे? झाली त्याची. कधी? काढतच राहते. आता काय नाही बोलत काय. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आम्ही दादरला फिरायला गेलेलो. मी ब्लॉग शूट नाही केला, गरमी एवढी होत होती आणि गर्दी पण एवढी होती. तर हे म्हणजे नाही झाला पॉसिबल ब्लॉग शूट करायला. तर तिकडं मायाने बघा काय उद्योग केला आहे, मी तुम्हाला दाखवते. या पोरीने काय उद्योग केला आहे मी तुम्हाला दाखवते. मामा दाखव हात. हे बघा, हे बाईने टॅटू काढलाय. इथं ए काढला माझ्या नावाचा आणि इथं एम काढलाय तिच्या नावाचा. अशीच बसली त्या बाईसमोर, बोलते मला काढायचं आहे, मला नाव काढायचं. आणि पहिले मला माहीत नव्हतं की ती कोणाचं नाव काढते म्हणून. मला खरंच माहीत नव्हतं.
मला काय वाटलं की तिच्या घरातलं पैकी असं कोणाचं नाव काढत असेल, कारण की तिने पण पहिले ऑलरेडी इथं नाव काढलेलं आहे. दाखव, इथं हा यस काढलाय, तो जे दिसतोय यस त्या बाईला जमला नव्हता तर हा यस काढलाय, हा तिच्या नवऱ्याच्या नावाचा काढलाय तिने. तर मला काय वाटलं असंच काढत असेल, तर मी फक्त बघतच होती की काय करते काय नाही म्हणून. मग आम्ही पुढे गेलो चालत चालत, असं थोडंसं चैत्यभूमीच्या असं थोडं पुढे चालत गेलो. मग बोलायला लागली मग ते AM वरनं विषय निघाला, ए आणि .m आहे ना, ते AM असं झालं, त्याच्यावरनं विषय निघाला. मग मी म्हणे ती मला बोलते भाऊ बोलतात की AM वाटायला लागले म्हणजे सकाळ असं. तर म्हटलं मग तू नाव लिहायचं होतं ना, बोलते मला. मग मी तिला बोलली, मग ती मला बोलली असं, बोलते मी तुमचं नाव लिहिलेलं आहे. मला माहितीच नाही, म्हटलं माझं नाव लिहिलेलं, मला वाटतं तिच्या घरच्यांचं नाव लिहिलेलं आहे काय. नंतर कळालं की तिने माझं नाव लिहिलेलं आहे. बघितलं, टॅटू काढला असं असतात. भारी वाटतो, पण चांगलं वाटतं ते, छान वाटायला लागलं. जेव्हा व्यवस्थित होणार ना अजून छान वाटतं. नाव काढलं असं तर मग विचारायलाच नको. मग त्याला नाव काढलं असं तर मग टॅटू स्पेशल आर्टिस्ट म्हणून काढायला पाहिजे ना. नाव 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 केवढं मोठं आहे. आणि चल म्हणजे माझ्या बर्थडेची गिफ्ट जे असतं ते एक म्हणजे हा फोटो, तो लावायला अजून माझ्या नवऱ्याला वेळ भेटत नाही. त्याच्या आजूबाजूला छेट्या पडल्या तुम्ही बघू शकता, कारण की फ्रेम अशा हे झाल्यात ना, तर त्यांना थोडंसं गेली लाईट गेली. आमच्याकडे असंच गरमीमध्ये लाईट जात असते. ते ह्या सगळ्या फ्रेम काढावं लागणार आहे. सगळ्या फ्रेम काढून मग एक एक असे पहिले ठेवून बघावं लागतील, आणि मग नंतर त्या खिळे ठोकून परत मग ते लावावं लागतील. त्याच्यामुळे ती फ्रेम ठेवलेली आहे. आणि ही पण आम्ही अशीच तिने दिलेली, तर नवीन वर्षाची सुरुवात म्हणून, तर ही पण अशीच अलगतच लावलेली ही फ्रेम पण. त्याच्यामुळे सगळ्या फ्रेम काढून पुन्हा व्यवस्थित लावावं लागतील, म्हणून ती फ्रेम आम्ही काढून ठेवलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग हे इथं काढलं आहे असं टॅटू नावाचं, A आणि Mचं. इकडे कडक कडक लागायला लागले. आता नंतर हे होईल, ते कडक कडक लागतं एकदम. ते सगळं निघून जाणार, मग असं नरम लागणार. हे बघा कसं लागतंय, तसं होणार. हे नरम लागते आणि हे थोडंसं हे आता वरती झालं 2 दिवस झाले ना काढून, पण हे व्यवस्थित काढलं पण ना. वरती आपण काढू टॅटू नेक्स्ट टाइम, पण आपण चांगल्या आर्टिस्ट कडनं काढू. हे आणि एम त्याने जरा व्यवस्थित काढला. हा, थोडं इज्जतीमध्ये काढलंय. नाहीतर वाट लागली असले बोलले असते. A आणि M जरा इज्जतीत काढलंय, नाही तर मग परत मग तू दाखवलं ना की तुम्ही असं केलं म्हणून तिने व्यवस्थित केलं. म्हणून मग ती काय बोलली नाही. तिला वाटलं की शिव्या घालन मला, परत जर माझं असं हे केलं तर. तिने आधीच वाटलं आणि त्याच बाईकडनं काढलं. ती कुठं पण गोंधत असते. हिला बोलले असं गोंधत जाऊ नको. मला आवडतं पण. जनावरा पण बोलत होता. तिच्या मनात काय आलं काय माहिती ते गोंधायचं अचानक मध्ये. नशीब आखं नाव नाही काढलं. ते बघू आर्टिस्ट करून याच्यावरती वाट लागली असते, नाही तर त्या बाईने वाट लावली असते. कारण ते गोंधणं कसं असतं, रिटर्न एवढंच जात काढा. नाही. त्यांना बोललो एवढंच काढा. रिटर्न जात नाही ते गोंधणं. ते नाव बिव ठीक आहे त्या लोकांकडे काढलेले, पण ते गोंधणं नाही जात. एक अक्षर काढू शकतो पण पूर्ण प्रॉपर नाव काढायचं असं तर ते टॅटू आर्टिस्ट वाल्यांकडेच प्रॉपर काढून ते भेटतं. पहिलं ते याने करून घेता पेनने. टॅटू ते पेनने छापून घेतं ना पहिले हातावरती. हे असं नाही करत, हे डायरेक्ट काढायचं करता, हा, म्हणून ते त्यांच्याकडून चुकतं. असो, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की तिने माझं नाव लिहिलं. असं असतं मैत्रिणींचं सुद्धा. तुम्हाला तर माहितीच असेल, मायाला तुम्ही सगळेजण ओळखताच. मैत्री कशी टिकवायची काय टिकवायची ते आपल्या हातात असतं. दुसऱ्या लोकांसारखं नाही असं की तिसऱ्यांनी कानं भरले का मग बोलणं बंद करायचं आणि आपल्या ॲटिट्यूडमध्ये राहायचं. मग अशा लोकांना कोणी विचारत नाही. मग ज्याला मैत्री टिकवायची असते तो कसा पण टिकवतो. आता ती काय श्रीमंत नाही आहे, तिचा काय मोठा बंगला नाही आहे. चला बाबा, तिले गरिबीतच आहे. गरिबीमध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला माहितीच असेल, रिक्षा चालवते, सगळ्या काही गोष्टी. म्हणून नाही का ती म्हण बोललेली, कोणती म्हण बोललेली आहे, श्रीमंतीला काय असतो, श्रीमंत आले तर माजून आहे, गरीबाने लाजून आहे. हा श्रीमंत असं काहीतरी आहे. ते नाही, ते चहा प्यायची गंमत नाही का, श्रीमंत लोकांशी मैत्री करण्यापेक्षा गरीबासोबत मैत्री करा, तो कमीत कमी भेटल्यावर 1 कप चाय तरी पाजेल. तो घरामध्ये बोलवतो तरी ऍटलिस्ट. म्हणजे बाहेर श्रीमंत मैत्रीशी बाहेर वाट बघण्यापेक्षा गरिबी मैत्रीशी मैत्री करून
म्हणजे मैत्री करा असं काहीतरी आहे ते वाचलं मी. आणि तर ते घरामध्ये बोलून ऍटलिस्ट एक- तो एवढा तरी हा. बोलतो की बाबा घरात या आणि चहा चहा घे घे. म्हणून, असं अशी गोष्ट आहे ती. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मैत्री करताना श्रीमंत आणि गरिबी बघू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास असतो खूप मोठा, आणि आपल्यावरती डिपेंड असतं कसं राहायचं काय राहायचं असतं ते. कोणाचा बर्थडे? काय माहिती. कोणाचा बर्थडे? तुषार बोल. तर टॅटू दाखवायचा, टॅटू म्हणजे तेच नाव लिहिलेलं ते दाखवायचं होतं मला व्लॉगमध्ये. काय केलं कारण मला शूट नाही करता आलं, पण आम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा टॅटू काढू ना तर तुम्हाला तो व्लॉग नक्की शेअर करू की कसं काय काढला आम्ही, कोणाकडे काढला तो. तिची आजी आलेली ना, तर मग आम्ही दादरला असंच फिरवायला घेऊन गेलेलो, कारण की त्या कधी येत नाहीत सत्य, तर कधी येत नाहीत. तर आल्या तर म्हटलं घेऊन गेलेलो, फिरून फिरून आलो. मग तिथे तिने हा असा उद्योग केलेला आहे. अचानक मनामध्ये आलं तर काय पण करत असते, असं काम आहे तिचं. मन पाहिजे, करायचं तर करायचं. हां, मनामध्ये असलं की सगळ्या गोष्टी होतात. काय मग मनात नसलं काय गोष्ट होणार. आणि याचं काय सीन बाई, ते आपण रिसॉर्टला गेलेलो, आम्ही रिसॉर्टला गेलेलं, त्याच्यावरनं पण आता काही लोकांच्या पोटात दुखते, त्याच्यावरनं पण काहीतरी सीन आहे. तू दादाला उचलून घेतलंय त्याच्यावरती, म्हणजे माझ्या भावाला मायाने उचलून घेतलंय असं. तिच्या पोटात दुखतं दुखू द्या. तर आमच्या इथल्या बायकांचं किंवा लोकांचं असं म्हणणं आलं की बाबा तिला उचलून, त्याला उचलून घेतलंय, मग तिचा नवरा कसा काय बोलणार नाही. अरे का तो बोलत बहीण भाऊ नवरा, आहेत ना. का बोलत नवरा, पण नवऱ्याला माहिती ना नातं काय म्हणून. तुम्हाला काय विचार करायचा तो तुम्ही विचार करा, आम्हाला काही घेणं नाही, आम्हाला काहीच घेणं नाही. कारण की आम्ही कुठलं नातं निभवतो आणि कुठल्या याच्यात आता आमचा ग्रुप सगळा म्हणजे सगळेच ओळखतात. आणि हे गोष्ट मी तुम्हाला नाही, जे आम्हाला ओळखतात ना, म्हणजे आमच्या इथल्या लोकांसाठी डायरेक्ट तोंडावर बोलते, आमच्या एरियामधल्या लोकांसाठीच बोलते. तर त्यांचं असं दुखत असतं की असं चांगलं चालू असलं की मग त्यांचं लगेच कुचकुच होते. मग आम्हाला ते ऐकायला येतेच की उचलून घेतलं, मग तिचा नवरा काय बोलला नाही का, मग असं मग तसं मग हे ते. अरे यांच्या घरी रात्रीचे 2-2, 3-3 वाजता माणसं घुसतात, आम्ही काय बोलतो का? नाही ना, आम्ही पण गप बसलोय ना. कशाला तोंड खोलायला लावायचे उगाच लोकांना, नाही खोलायला लावायचं. आम्ही बोलत नाही, काय नाही, चालत नाही, उगाच नादी नाही लागायचं. आपण नादी लागलो, आमच्या नादी लागलं तर मग आपण पण काय एक एक आपल्याला कडे माहिती आहे की नाही, सूत्र माहिती आहेत सगळ्यांचे. पण आम्ही काय करतो, आम्ही गप बसतो. आम्ही काय करायचं करतो, आपण काय करतो, बोलू द्या काय, म्हणजे त्याची लाईफ आहे ना, हा, ते बोलून एन्जॉय द्या. करतात. आपलं काय पडलंय, त्यांचं चाललंय ना, त्यांचं बरं चाललंय ना, आपल्याला त्यांच्या काय पाठीमागे आपलं चांगलं व्हावं. चांगलं व्हावं, त्यांना खुशी मिळते ना या गोष्टीने, म्हणून आम्ही काही बोलत नाही कोणासमोर काय. पण हे लोक असे निव्वळ समजून घ्या तुम्ही काय ते आहेत ना, तर आम्हाला बोलावं लागतं अशा गोष्टी. त्याच्यामुळं आता ते कसं, जोपर्यंत माझा स्वभाव कसा आहे, जोपर्यंत मला कोणी बोलत नाही ना तोपर्यंत मी कोणाला बोलत नाही. मग मला जर कोणी बोललं ना मग त्याची इज्जत काढल्याशिवाय मी राहत नाही. पण दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, ते आपल्या तोंडावर घेऊन बोलत नाहीत ना. आमचा एरिया ना इतका थर्ड क्लास एरिया आहे ना, म्हणजे आमच्या इथे लोकांना ना खूप घाणेरडी सवय आहे. बसायचं आणि कुच असंच करत राहायचं. बसलं का याचं बोल त्याचं बोल, म्हणजे तुमच्या अशी इकडं पाठ फिरली का लगेच तुमच्या मागणं लगेच चालू. हा, पाठ बी फिरून देत नाहीत की गेली का काय तिथपर्यंत का काय, लगेच चालू असं. अशी जळवणूक आहे. माझ्या ब्लॉगिंगबद्दल तर मी तुम्हाला मागं सांगितलीच कशी काय, पण असो, एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडून द्यायचं, लक्ष नाही द्यायचं. आपल्याला काय खायला प्यायला घरी आणत नाही. पण एवढं आहे की माझ्यावर जर आले तर मग मला पण त्यांची खानदान आणि त्यांचं जे काय हे आहे ते पण आपल्याला काढल्याशिवाय आपण पण काय राहणार नाही, आहे की नाही गं. उगाच दुसऱ्याच्या संसारामध्ये बोलून असं नाश नाही करायला पाहिजे, बरोबर ना. मग आता त्यांचं व्यवस्थित आहे ना, त्यांचा स्वभाव तसा नाही. मग म्हणजे माणसं असे, हे लोक कसे असे मनात घालवायचे कामं करतात की टाकायचं कामावर. मग उचललं तर भाऊ आहे, काय फरक पडला, तुम्हाला काय घेणं देणं नाही. आमच्यामध्ये एवढं हे नाही, तुम्हाला काय एवढं घेणं आहे की नाही. बहीण भावाचं नातं. मग जाऊ दे, त्यांच्याने मी माहिती ना काय दुखत असतं. पण मला काय माहिती माझं कसं ना, माझ्या कानावर पडतंच. मी किती इग्नोर मारते की जाऊ दे, बोलू दे, काय मग माझ्या कानावर येतच. यायचं ते बरोबर येतो. मी फक्त खाली उतरली ना आमच्या इथनं, लगेच मला गोष्टी माहीत पडतात की कोण काय बोललं, कोण काय नाही बोललं. अशा तर भरपूर काही पडलेले आहेत, पण आपण बोलतो जाऊ दे, सोडून दे विषय. आपल्याला हे सोडून पुढे जायचं आहे आणि ह्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं.
त्याच्यामुळे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही आमच्याच धुंदीत आणि आमचा ग्रुप आम्ही आमच्याच धुंदीत असतो. ही झाली माया, ही झाली हिचा नवरा म्हणजे संतोष झाले, विकास